वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आपण आज आपल्या KTM 200 याचं ब्रेक पॅड चेंज करणार आहे. कारण की ते तुटून गेलं होतं माझ्याकडनं, म्हणून आपण चेंज करणार आहे. आपण नवीन पण मागवलेले आहे. तर ते आपल्याला फ्लिपकार्टवर 355 रुपयाला भेटले, कॅश ऑन डिलिव्हरी. तर चला आपण चेंज करूया. आता आपले पार्ट वगैरे आणले गेले. तर ही आहे माझी KTM ड्यूक 200 CCची बाईक. आणि आपलं ब्रेक पॅड इथनं तुटून गेलं आहे. जुगाड करायचा प्रयत्न केला होल मारून पुढच्या भागावरती, पण काय झालं नाही. तर आपण नवीनच मागून घेतला आता. तर चला अनबॉक्सिंग पण केली गेलेली करून घेऊ. कारण की मी पुण्याला होतं तेव्हा पार्ट आपला पार्सल येऊन गेलं होतं. तर बघा, हे असं आलं पार्सल आपलं. क्वालिटी वगैरे एकदम भारी आहे. असं इथून तुटलं आहे ते. तर जरा चेंज करूया. आपल्याला लागेल एलेंकी. तर एलेंकी बॉक्स काढून घेतला आपण. आपल्याला लागणार आहे 6ची एलेंकी लागेल आपल्याला. सहाची एलेंकी लागेल याला ओपन करायला. तर मित्रांनो, फायनली आपण ओपन करून घेतले. लई रश, खूप जंग लागलं इथं. तर आपण तिथं बघू बरं. तर आपण तिथं जंग लागले म्हणून एक स्प्रे आणला आहे. इथं खूप जंग वगैरे लागले तर म्हणून आपण WD-40 स्प्रे यूज करू. थोडं इथलं ते बघा, याचं तुटून गेले जुना पार्ट, इथून काढलं, असं होतं लावलेलं. तर चला थोडंसं पुसून टाकू इथला भाग. ब्रस्टिंग वगैरे लागली. तर मित्रांनो, पार्ट लागेल असा इथं. मध्ये ऑइल वगैरे मारलेले. असा लागेल. तर चला लावूया. तर मित्रांनो, आपण थोडं नटला मस्त पुसून घेऊ. कारण त्याला खूप रस्ट लागलेली, जंग लागलेले आहे. तर त्याला थोडं पुसून वगैरे मग तेव्हा आपण फिट करूया. हे 2 वायसर आहेत, यांना पण थोडं मस्त पुसून घेऊ. कारण की खूप जंग लागलेले आहे त्यांना. बघा आता किती भारी दिसत आहे. थोडं आहे जंग, तरी काम चालून जाईल आपलं. तसंच अजून एक दुसरं वायसर आहे, त्याला पण मस्त पुसून घेऊ. म्हणजे सगळं जंग वगैरे काढून टाकू त्याचं. लई घाण टाकलेली त्याच्यात.
तर आपण WD-40 स्प्रे यूज करणार आहे. आपण हे लावून घेऊ. आणि थोडं ग्रीस पण यूज करणार आहे. तर या 2 वायसर आहेत, तर याबरोबर बघून या प्रकारे ही वायसर इथं लावायची आणि ही वायसर अशी फिरून इकडं लावायची. मधून टाकायचा नट. ग्रीस लावून घेऊ पहिले. तर या प्रकारे इथून टाकू, असं याला टाकू आणि हे असं लावूया. उलट झालं. इकडनं असं नट टाकायचं. परत लिंक 6 नंबरची लिंक घेऊन त्याला थोडं फिट करून घेऊ.
तर मित्रांनो फायनली आपला ब्रेक सेट झाला आहे आणि नवीन ब्रेक मला बरं वाटतंय. तर मित्रांनो फायनल असा आपला ब्रेक एकदम बरोबर फिट होऊन गेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. चला